खरंच आपला जो समाज आहे योग्य दिशेने जात आहे का? समाजात ज्या घटना सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, जो सर्वात मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे, त्या खरंच योग्य किंवा फायदेशीर आहेत का? या विषयाचं कधी तुम्ही विचारमंथन केलं आहे का? नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। आज ज्या विषयाबाबत मी बोलणार आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह असा विषय आहे आणि सर्वात चर्चेचा असा विषय आहे। ज्याप्रमाणे मी स्टार्टिंगलाच प्रश्न केला, आपला जो समाज आहे तो सद्यस्थितीमध्ये योग्य दिशेने जात आहे का? किंवा जे समाजामध्ये सद्यस्थितीमध्ये घटना वाढत आहे त्या योग्य किंवा फायदेशीर आहेत का? तर त्याचे उत्तर हे नाही आहे। बलात्कार असो, विनयभंग असो, छेडखानी असो किंवा इतरही अत्याचारासंबंधी घटना असो, जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या काळजाचा थरकाप उठतो। जेवढा थरकाप उठतो तेवढाच मनात रागही येतो, परंतु आपण ते कधी व्यक्त करतोय का? आपल्या घरावर आलं तेव्हाच आपण जागं व्हायचंय का? ही जी आपली प्रवृत्ती आहे ती आपण कधी बदलणार? हाही सर्वात मोठा प्रश्न आहे। मुळात आपले जे भारत देश आहे, आपली जी भारत भूमी आहे, हीच भूमी आहे। या भूमीमध्ये महिलांवर जेव्हा जेव्हा अत्याचार झाले तेव्हा महाभारत आणि रामायण हे घडले, इतिहास साक्षी आहे। परंतु सद्यस्थितीमध्ये आपण काय बघतोय? नराधम येतात आणि मोठमोठ्या घटना त्या उदयास येतात। कोलकाता असो, पुणे असो, लातूर असो, इतरही जेवढेही गाव आहेत, मी प्रत्येक ठिकाणचं नाव नाही घेऊ शकत, तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, तुम्हाला सर्व घटना ज्ञात आहेत। परंतु ह्या ज्या घटना आहेत, एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे। परंतु सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही, त्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे। जी प्रवृत्ती आहे, जी मानसिकता आहे, जिने माणुसकी सोडली आणि जी राक्षसी प्रवृत्तीकडे वळतच चाललेली आहे, ती कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। यात सर्वात मोठा वाटा शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन यांचाही येतो। मी आत्ताच क्लिअर करून देतो, हा माझा व्हिडिओ कोणालाही मला टार्गेट किंवा दोष द्यायचा नाही, परंतु माझा जो मूळ उद्देश आहे तो थोडा समजून घ्यावा आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला नक्कीच तुम्ही सर्वांना शेअर करा अशी मी विनंती करतो। मी मूळ विषयावर येतो। आपण पूर्वीपासून बघतो, जे पोलीस प्रशासन आहे, जेव्हा निर्भया हत्याकांड घडलं, जेव्हा त्यावेळी जी घटना घडली, त्या घटनेने संपूर्ण भारत देश हादरला आणि त्यानंतर निर्भया पथक जन्मास आले। महिलांच्या सुरक्षितता आणि त्यांना अत्याचारापासून वाचवण्यासाठी हे पथक नेमण्यात आले। त्यानंतर दामिनी पथक, मुळात म्हणजे शासनामार्फत गुड टच बॅड टच जी योजना आहे, जी संकल्पना आहे, ती प्रत्येक शाळेमध्ये, गावखेड्यामधल्या शाळेमध्ये, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, प्रायव्हेट शाळा, मोठमोठ्या इंग्लिश मीडियमच्या शाळा, यामध्ये ही जी संकल्पना आहे ती मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली होती। परंतु सद्यस्थितीमध्ये बघतोय काय? दामिनी पथक आपणास दिसतंय का? जे निर्भया पथक आहे ते आपणास दिसतंय का? पूर्वीप्रमाणे जे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक आठवड्याला पोलीस प्रशासनामार्फत, शासन प्रशासन प्रणाली मार्फत जे योजना संकल्पना राबवल्या जायच्या, ज्या माध्यमातून एक समाज जागृतीचे काम तर व्हायचेच, परंतु जे लहान मुली, त्यांच्यामध्ये जे गुड टच बॅड टच याचे जे शिक्षण त्यांच्या मनामध्ये रोवले जायचे, कुठेतरी ते पण समाजामध्ये काय वाईट आणि काय योग्य या घटना त्यांना जेव्हा या संकल्पनेतून कळायला लागल्या, खरंच ती संकल्पना सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात आहे तरी का? हा प्रश्न सर्वात मोठा पडलेला आहे। ज्याप्रमाणे मोठमोठ्या शहरामध्ये ह्या घटना, बलात्कार असो, विनयभंग असो किंवा छेडखानी असो, ह्या घटना जेव्हा वाढताना दिसत आहे आणि याचे जे मूळ केंद्र आहे ते शाळा, कॉलेज असेच आपणास बघाव्यास मिळत आहे।
जे पालक आहे, आई वडील आहे, त्यांना तर प्रश्न पडला की शाळेत आमच्या चिमुकलीला, आमच्या मुलीला पाठवायचं की नाही. शासन म्हणून जे तुम्ही योजना अस्तित्वात राबवण्याचा प्रयत्न करता किंवा तुम्ही राबवली सुद्धा, परंतु जे निरंकाळ चालायला पाहिजे ते खरंच समाजामध्ये सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात आहे का किंवा ती वावरत आहे का, हा हे सर्वात मोठा प्रश्न आहे. मी आपल्या पुसदच घेतो. काही वेळापूर्वी किंवा काही काळापूर्वी पुसदमध्ये दर आठवड्याला शाळेमध्ये निर्भया पथक असो, दामिनी पथक असो, किंवा जी मी संकल्पना सांगितली गुड टच बॅड टच, ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली होती. जे पुसद शहरातील प्रतिष्ठित मोठमोठे शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, या ज्या शाळा आहेत यामध्ये ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीमध्ये काय, पुसद शहराची स्थिती सुद्धा तशीच आहे. छेडखानी, विनयभंग अशा ह्या ज्या घटना आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आपणास वाढताना दिसत आहे. आणि याचा मोठ्या प्रमाणावर शिकार या अल्पवयीन मुली, चिमुकली आणि जे शाळा महाविद्यालय मधल्या जे शिक्षण घेणाऱ्या मुली आहे त्या होत आहे. यावर प्रशासन म्हणून तुम्ही काय कारवाई कराल, हे एक प्रशासनाला, पालकांचा प्रश्न आहे. मुळात तुम्ही जे संकल्पना पूर्वीप्रमाणे राबवत होता, आता का बंद केली? नेमकं ती शासन प्रणाली किंवा तो शासन प्रणालीचा स्टंट फक्त एका वेळेपुरता होता काय, असा पालकांचा खडेबोल प्रश्न आहे. जे मी तुम्हाला सांगितलं की पालकांना सर्वात मोठा प्रश्न पडला की मुलींना, त्यांच्या चिमुकलींना शाळेत पाठवायचं की नाही. काय आहे तुमच्या सुरक्षिततेची हमी, हा माझा शाळा प्रशासनाला प्रश्न आहे. तुमच्यावर जे पहिलेप्रमाणे डोळे बंद करून विश्वास ठेवला जायचा, आता तेवढ्या भरोशाच्या लायकीचे शाळा महाविद्यालय प्रशासन राहिले का पुसदमध्ये तरी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. खरंच आपलं जे पुसद आहे महिलेच्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती सज्ज आहे हे पुसदच्या घटनेमधून दिसूनच येते. परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही योजना, संकल्पना, शासनाच्या विविध जे प्रणाली आहे ते सोबत घेऊन ज्या योजना संकल्पना राबवायचे, आता का बरं बंद केल्या, हा सर्वात मोठा पालकांचा जो प्रश्न आहे तो समोर येत आहे. द टाइम्स ऑफ पुसद आपल्या न्यूज चॅनल मार्फत पोलीस प्रशासन यांना विनंती आहे, दामिनी पथक, निर्भया पथक किंवा जे ज्याप्रमाणे दर आठवड्याला तुम्ही शाळा महाविद्यालयामध्ये गुड टच बॅड टच याबद्दल जे जनजागृती करायचे ते पूर्ववत पुन्हा चालू करा. हे शिक्षण देणे काळाची गरज बनलेली आहे. मुलींना जेवढं मानसिक आधार द्याल तेवढ्याच ताकदीने ते सुद्धा ह्या ज्या वाईट प्रवृत्तीच्या घटना आहे त्याच्या विरुद्ध उभे राहतील, नाहीतर त्या सुद्धा या घटनेच्या शिकार बनतील. पुसदच्या घटना ह्या जिवंत आहेच, परंतु ही जे पुसद शहरासाठी सद्यस्थितीमध्ये अतिशय गरजेची बाब म्हणजे निर्भया पथक, दामिनी पथक आणि जे जनजागृती. आजही आपल्या पुसद शहरातील विविध शाळा महाविद्यालय जे टपोरी टवाळखोर मुलांनी ग्रसित आहे, या विषयाकडेही पोलीस प्रशासनाने वेळेवर लक्ष देऊन याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. प्रत्येक आई वडील याकडे गांभीर्याने लक्ष देऊ शकत नाही, परंतु त्यांचा विश्वास आहे पोलीस प्रशासनावर. त्यामुळे त्यांना एकच आस आहे की कोणी असो नसो पोलीस प्रशासन आमच्या पाठीशी उभे आहे. म्हणून चॅनल मार्फत सुद्धा विनंती करण्यात येते की लवकरात लवकर ह्या ज्या घटना आहे यावर आळा घालण्यात यावा आणि मुळात जे टवाळखोर अशा मुलांवर, तशा प्रवृत्तीच्या मुलांवर लवकरात लवकर आळा घालून कशा प्रकारे निर्भया पथक, दामिनी पथक आपल्या पुसदमध्ये अस्तित्वात आणता येईल याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.